गडकरी फडणवीसांचा शिलेदार बाजी मारणार का? काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार? कारण की काटोलमध्ये बदलाचे वारे चरणसिंह ठाकूर यांच्या बाजूने वाहत आहेत। काटोल विधानसभा मतदारसंघात यंदा बदलाचे वारे वाहत आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदललेले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर असलेल्या देशमुख घराण्यांच्या सत्तेला आता धक्का बसणार आहे असं चित्र या मतदारसंघामध्ये निर्माण झालं आहे। यामुळे मतदारसंघात यंदा भाजपचं कमळ फुलणार असल्याची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे। म्हणूनच चरणसिंह ठाकूर यांच्या कामाची चर्चा काटोलमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे। कारण की नगराध्यक्षपदाचा काळ गाजवणाऱ्या चरणसिंह ठाकूर यांनी भाजपने उमेदवार दिले आहे। तिथंच त्यांचा विजय निश्चित झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे। त्याचं कारण असं की त्यांनी केलेल्या विकास कामाच्या मेरिटवरच त्यांना उमेदवारी मिळाली आहे असं सुद्धा भाजपच्या अंतर्गत चर्चेमध्ये बोललं जात आहे। शहरात 44 किलोमीटर रस्त्याची कामं त्यांनी केली। अण्णाभाऊ साठे नगरी वस्ती सुधारणा योजनेतून करण्यात आलेली 1,80,00,000ची कामं, राजा भोज जिन्माशिवाय हाल, सावित्रीबाई वाचनालय, अण्णाभाऊ साठे नगरचं लहुजी साळवे सभागृह, पंचवटीतलं साई मंदिर सभागृह ही महत्त्वाची कामं झाली। तसंच शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक असलेले 1 कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेची कामं 80% पूर्ण झाली आहेत। केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले 5 कोटी रुपयांचा जलतरण तलाव, पंतप्रधान आवास योजनेची कामं आणि कोट्यवधी रुपयांची प्रस्तावित कामं या सर्व कामांमुळे चरणसिंह ठाकूर म्हणजे काम करणारा माणूस अशी ओळख आणि अशी प्रतिमा यांची मतदारसंघामध्ये आणि शहरामध्ये तयार झालेली आहे। देशमुखांची घराणेशाही गेल्या 30 वर्षांपासून या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर 1995 पासून या मतदारसंघात अनिल देशमुख यांची एक हाती सत्ता होती। याला अपवाद फक्त 2014च्या निवडणुकीचा होता। मात्र एवढं वर्ष सत्य असताना सुद्धा आपल्या एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी न देता अनिल देशमुखांनी आपल्याच मुलाला उमेदवारी दिल्यानं पक्षांतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। तसंच भाजप उमेदवार यांनी नगराध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष असताना केलेली कामं या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरली आहेत। तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्याचा मुलगा असं चित्र सध्या मतदारसंघामध्ये तयार झालेलं आहे। या मतदारसंघात देशमुखांची मोठी ताकद होती, पण आता त्यांच्या पराभवाची दाट शक्यता आहे। त्याची कारणं नेमकी काय आहेत हे सुद्धा आपल्याला सविस्तरपणे पाहावे लागतील। कारण की देशमुखांवर भ्रष्टाचाराचा धब्बा लागला। अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांच्यावर मोठे आरोप झाले। गृहमंत्री पदावरच्या माणसाला अशा आरोपांमध्ये तुरुंगात जावं लागलं आणि यामुळे ही ऐतिहासिक घटना एकूणच देशमुखांना आणि काटोलला बदनाम करणारी होती। त्यामुळे लोकांमध्ये नाराजीची लाट आहे। त्यामुळे आता सलील देशमुख यांच्यावर जनता कितपत विश्वास ठेवते हे सुद्धा पाहावं लागेल आणि अशी सुद्धा शक्यता या मतदारसंघात निर्माण झाली। देवेंद्र फडणवीसांची यंत्रणा सक्रिय झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते। त्यामुळे त्यांनी स्वतः ही जागा निवडून आणण्यासाठी आपली सर्व ताकद लावल्याचं सुद्धा या ठिकाणी बोललं जातं। त्यामुळे एकीकडे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप अनिल देशमुख आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा निष्कलंक व्यक्तिमत्व असाच हा लढा होणार आहे। त्यामुळं भाजपचं पारडं जड या मतदारसंघामध्ये भरणार आहे असं सुद्धा बोललं जात आहे। एकूणच हे सर्व समीकरण पाहता देशमुखांसाठी यंदाची निवडणूक कठीण असणार आहे, तर चरणसिंह ठाकूर यांच्यासाठी ही सगळी समीकरणं फायद्याची आहेत असं सुद्धा या ठिकाणी बोललं जात आहे आणि अशी चर्चा या काटोल मतदारसंघामध्ये चालू आहे। पण नेमकं आता या मतदारसंघामध्ये काय होतं, जनता कोणाच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभा राहते हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। पण मात्र नेमकं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।